नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सिएंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सिएंट लिमिटेड लॉन्चेज होली ओन सेमीकंडक्टर सबसिडरी टू टॅप ग्लोबल चिप मार्केट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आय टी सोल्युशन्स प्रोव्हायडर कंपनी सिएंट लिमिटेडने आपली होली ओन सबसिडरी कंपनी सिएंट सेमीकंडक्टर्स लॉन्च केली आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे सिएंट लिमिटेडने सेमीकंडक्टर स्पेसमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण म्हणजे मित्रांनो, आपण जे अधिकांश प्रोडक्ट यूज करतो त्यामध्ये सेमीकंडक्टरचा यूज होतो. म्हणजे मित्रांनो, सेमीकंडक्टरची जबरदस्तपणे मार्केटमध्ये डिमांड आहे. आणि मित्रांनो, याच डिमांडचा बेनिफिट घेऊन जबरदस्त पैसे छापण्यासाठी सिएंट लिमिटेडने सेमीकंडक्टर स्पेसमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट आपल्याला सिएंट लिमिटेडच्या बिझनेसवर सुद्धा पाहायला मिळणार आहे. चला तर बोलूया इन्फो एज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, नौकरी.com पॅरेंट इन्फो एज शेअर जंप ॲज फर्म रिपोर्ट्स 19% इयर ऑन इयर बेसिस ग्रोथ इन ओव्हरऑल बिलिंग इन Q4. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्फो एज लिमिटेडने आपला बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, इन्फो एज लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये स्टँड अलोन बिलिंग्स होता 826.9 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन इन्फो एज लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये या कंपनीचा स्टँड अलोन बिलिंग्स आला आहे 983.8 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा स्टँड अलोन बिलिंग्स इंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये आला आहे 2881.7 कोटी रुपये, जो मागल्या पूर्ण फायनान्शियल इयरमध्ये होता 2495.9 कोटी रुपये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला 15%ची ग्रोथ पाहायला मिळत आहे. चला तर बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड शेअर इन फोकस आफ्टर टर्मिनेशन ऑफ 66.20 मेगावॅट हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने 66.20 मेगावॅटचा हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट कॅन्सल केला आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने टेक्निकल प्रॉब्लेम सांगितला आहे. चला तर बोलूया ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड हिट्स अप्पर सर्किट आफ्टर पोस्टिंग फायनान्शियल इयर 2025 Q4 रिझल्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा फायनान्शियल इयर 2024मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स होता 39.93 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स आला आहे 94.17 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 512.7 कोटी रुपयांनी इन्क्रीज होऊन या Q4मध्ये आला आहे 676.48 कोटी रुपये. आणि मित्रांनो,
एवढंच नाही तर ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडने 20 पैसेचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया BPCL बद्दल, म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सेम कॉर्प टू फॉर्म जॉईंट व्हेंचर विथ BPCL फॉर रिन्युएबल एनर्जी ग्रीन हायड्रोजन. तर मित्रांनो, सेम कॉर्प इंडस्ट्रीज लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी आणि BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी स्थापित करणार आहे. आणि मित्रांनो, 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी म्हणजे या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये दोन्ही कंपनीची प्रत्येकी 50-50% हिस्सेदारी राहील. आणि मित्रांनो, ही जॉईंट व्हेंचर कंपनी कशासाठी बनवणार आहे, तर रिन्युएबल एनर्जी आणि ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट्स पूर्ण इंडियामध्ये डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया PSU कंपनी REC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, REC लिमिटेड इंक्स ₹1 लाख कोटी MOU विथ MMRDA टू फायनान्स इन्फ्रा डेव्हलपमेंट इन मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, REC लिमिटेडने MMRDA म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत REC लिमिटेड मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी 1 लाख कोटी रुपयांची फंडिंग प्रोव्हाइड करणार आहे. चला आता बोलूया कोचिन शिपयार्ड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड लिमिटेड साइन्स MOU विथ ड्राय डॉक्स वर्ल्ड टू डेव्हलप शिप रिपेअर क्लस्टर्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड लिमिटेड आणि DP वर्ल्ड कंपनी ड्राय डॉक्स वर्ल्ड यांनी MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? शिप रिपेअर क्लस्टर्स डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी MAHAPREIT फॉर्म जॉईंट व्हेंचर टू डेव्हलप 10 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी पार्क्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि MAHAPREIT म्हणजे महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेडने एक जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे NTPC MAHAPREIT ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, ही जॉईंट व्हेंचर कंपनी कशासाठी इनकॉर्पोरेट केली आहे, तर इंडियामध्ये रिन्युएबल एनर्जी पार्क्स डेव्हलप, ऑपरेट आणि मेंटेन करण्यासाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये 74% हिस्सेदारी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडची आहे आणि उरलेली 26% हिस्सेदारी MAHAPREITची आहे. म्हणजे मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीचा कंट्रोलिंग स्टेक NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड जवळ आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून
काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.